राज्य चुनाव आयोग द्वारा नगर परिषद और नगर पंचायत चुनाव की घोषणा के बाद कई वर्षों से प्रतीक्षित स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनाव अब शुरू हो रहे हैं। चुनावों की पृष्ठभूमि पर धुले जिले के स्थानीय दलों की तैयारियां तेज हो गई है। उम्मीदवारों के चयन के साथ चुनावी राजनीति भी बढ़ गई है। हाल ही में प्रश्न विधानसभा और विधानसभा चुनाव में महायुक्ति को बड़ी सफलता मिलने के बाद यह युक्ति का ध्यान स्थानीय निकाय चुनाव पर केंद्रित है। वहीं महाविकास अघाड़ी ने भी महायुक्ति को टक्कर देने के लिए जोरदार तैयारी शुरू कर दी है। महाविकास अघाड़ी ने निर्णय लिया है कि वे चुनाव संयुक्त रूप से लड़ेंगे, जबकि स्थानीय सत्र के राजनीतिक समीकरणों को ध्यान में रखते हुए कांग्रेस ने बैठक शुरू कर दी और कार्यकर्ताओं को सक्रिय रूप से काम में जुटने के निर्देशन दिए। कांग्रेस का कहना है कि इस बार की चुनावी लड़ाई धन शक्ति और जनशक्ति के बीच होगी और इस लड़ाई में हमारी जीत निश्चित है। आइए सुनते हैं आगे और क्या कुछ कहा कांग्रेस जिलाध्यक्ष प्रवीण चोरे ने। आणि ग्रामपंचायत नगर परिषद निवडणूक आहे। आघाडीचं काय नेमकं आघाडी होणार आहे की महायुती आपलं महाआघाडीच्या निवडणुका होणार की स्पेशल काँग्रेस लढवणार आहे, काय संदर्भात काय झालेलं काय? धुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदा आणि धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका आता होत आहेत आणि मित्र पक्षांसोबतच आम्हाला मैत्री करायची आहे, पण पक्षश्रेष्ठींचे आदेश योग्य 1-2 दिवसात आल्यानंतर आम्ही तो निर्णय आपल्या समोर मांडू। अगदी बरोबर आहे, आम्ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना त्या ठिकाणी करतोय। तिथंच नव्हे तर पूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये करतोय। आज पिंपळनेरमध्ये जो मुख्य रस्ता आहे त्याची दुरावस्था कमीत कमी 4-5 वर्षापासून जशी आहे तशीच आहे आणि लोकांना धुळीचा सामना त्या ठिकाणी करावा लागत आहे। काही ठिकाणी दिवाबत्तीची सोय नाही आहे, सांडपाण्याची व्यवस्था नाही आहे, दिवाबत्तीची सोय देखील नाही आहे। हे सर्व मुद्दे घेऊन स्थानिक जे काही मुद्दे आहेत ते घेऊन आम्ही पिंपळनेर वासियांसमोर जाणार आहोत आणि आम्ही आमची निवडणूक लढवणार आहोत। एक राजकीय भूकंप आमच्या पिंपळनेरमध्ये झाला 5-6 दिवसापूर्वी, पण मी आपल्याला सांगू इच्छितो त्यांचे जे काही विचार आहेत ते त्यांच्या विचाराशी ते सहमत आहेत, त्या विचाराशी आम्ही सहमत नाही आहोत आणि आम्ही आमची भूमिका 2-3 दिवसामध्ये आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष नगराध्यक्षाचे जे उमेदवार आहेत ते आपल्यासमोर जाहीर करू।